आजचा दिवस गाजला तो शक्ती प्रदर्शनाने। निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा निवडणुकीचा रंग चढायला लागला आणि आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव मधील प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले। अनेक नेते यामध्ये सहभागी होते। कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू छत्रपती आणि हातकणंगलेतून ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरच्या दसरा चौकातून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये धनगरी ढोल, हलगी, ताशांचा कडकडाट बघायला मिळाला। मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी आजचा दिवस विजयासाठीची नांदी असल्याची भावना व्यक्त केली आहे। तर अर्ज भरल्यानंतर शाहू छत्रपती आणि सत्यजित पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। मोठ्या शक्ती प्रदर्शनाला आज उमेदवारी दाखल करण्यासाठी या ठिकाणी आले, काय सांगता? जनता आली आहे, लोक आलेत, आणखीन संबंध नागरिक आलेत, त्यांच्या सहकार्याने हा चांगला झाला। मोर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून खरं तर लोक या ठिकाणी रॅलीत सहभागी झाले। होय, काय नेमका विश्वास वाटतो आता उमेदवारी अर्ज करताना? तुम्हाला जो वाटतोय तोच मला वाटतं। आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे। साध्या पद्धतीनं कसल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता एक 4 मोजकी रक्कम मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे। आज अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, सर्व घटक पक्ष इतक्या चांगल्या पद्धतीने राबतायत आणि महाविकास आघाडी ह्या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगलं आहे। तर चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आत्तापर्यंत झालेला आहे। किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह, मशाल चिन्ह आहे, हे घरोघरी पोहोचलेलं आहे। इकडे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालेली आहे। काँग्रेसचे विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष आणि काँग्रेस असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विशाल पाटलांचे हजारो समर्थक सहभागी झालेले होते। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील यांनी संजय राऊतांसह चंद्रहार पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला। तर या रॅली आधी विशाल पाटील, विश्वजित कदम आणि बाळासाहेब थोरातांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। काल नागपूरमध्ये बैठक झाली। बाळासाहेब थोरातांनी सांगितले की आम्ही विशाल पाटलांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा करू। तुमच्याशी काय संपर्क झालाय का? ते काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडेन। विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये अर्ज भरला असला तरी आम्ही त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं। मग ती वस्तुस्थिती आहे, मला काय एबी फॉर्म दिलेला नाही आहे। एबी फॉर्म जमा करायची मुदत ही 19 तारखेला 3 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे 19 आज दिला नाही, 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो। नाही, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही, पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा एबी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ शकला जातो आणि म्हणून 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत मुदत आहे। त्यांनी माझ्या माहितीने 2 अर्ज भरलेले, ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेलं आहे। राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे की एक सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला की ही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला। अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत। नाही, एबी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते, स्वतः सोनियाजी ज्यामध्ये बसतात त्या। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। शक्ती प्रदर्शन करत सोलापूरमधून राम सातपुते आणि माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांची उपस्थिती होती। सोलापुरामध्ये राम सातपुते यांनी शक्ती प्रदर्शन केलंय आणि त्यांनी आज अर्ज भरलेला आहे। त्यांच्या विरोधात प्रणिती शिंदे असणार आहेत रिंगणामध्ये। इकडे माढ्यात निंबाळकर आणि मोहिते पाटील असा सामना असेल। माढा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार
रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, सोलापूरचे उमेदवार तरुण तरफदार गरीबाचं पोर ज्याचे वडील आमदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते. मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले. आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी डब्यांच्या रूपानं आहेत. आणि आपली गाडी कशी आहे? आपल्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे.